हे नीट नेहमी स्वच्छ करायचं आहे, नंतर त्यामुळे इन्फेक्शन होतं. आणि हे पाण्याचं त्यांचे अन्न जे आपण ठेवतो सीड्स ते नेहमी साफ हवे. बघा यात कंटॅमिनेशन झालं तर त्यांना बर्ड्सला खूप त्रास होतो. त्यामुळे मी हे नीट स्वच्छ केलं आहे. आता ह्यात नीट स्वच्छ पाणी भरणार. रोज दिवसाला स्वच्छ पाणी भरायचं आहे. आणि सीड्स तुम्ही ज्या पद्धतीने टाकतात 150 ग्रॅम्स 100 ग्रॅम्स आणि जसे तुमचे बर्ड्स फीड करतायत त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. हे आहेत आमचे किवी अँड मोमो. मोमो स्वतःला साफ करत आहे आणि किवी बघते की मी काय करते, साफसफाई नीट केली आहे की नाही हे तिचं बघण्याचं काम आहे. आणि पिंजरा बऱ्यापैकी साफ झाला आहे. मी उद्या ती दांडी पण साफ करेन. आत्ता पुरतं हे मला आज धावपळीच्या जीवनात एवढंच जमलं आहे तर मी केलेलं आहे. चलो देखते कैसे दिखता है रखने के बाद. स्वच्छ पेपर अंतरायचं आहे आणि मग आपण ह्याला लावून टाकू. आधीचे पेपर्स कचऱ्यात टाका. सध्या त्यांना स्वच्छ पाणी आणि सीड्स देणं गरजेचं आहे. टेम्परेचर 28 डिग्री मेंटेन करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना जे लूज मोशन वगैरे होतं ते होणार नाही आणि हेल्दी राहतात आपले बर्ड. से किवी अँड मोमो बाय बाय. बाय बाय. बाय बाय.